नमस्कार. एक लग्न असेही भाग 64 शिवगौरी या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही वाचू शकता. दुसऱ्या पहाटे सगळे सुटले होते आणि आपल्या कामात होते. गौरीची स्मृती परत आली होती, त्यामुळे गाव जेवण घालून माईंना आपले नवस फेडायचा होता. त्यामुळे वसू अंगणात सडा शिंपण करत होती, तर सदा आणि श्याम दादा मिळून अंगणात मांडव घालण्याचे काम करीत होते. असं तर त्याची काही गरज नव्हती, पण निसर्गाचं काही सांगता येत नाही. त्यावेळेला काय घडेल म्हणून आधी सावध राहणे गरजेचे होते. जया आणि अजय सुद्धा त्यांना लागेल ती मदत करत होते. तर श्लोक सुद्धा गावात एक छोटा मेडिकल कॅम्प करून आपल्या परीने देवाचे आभार मानणार होता. त्यासाठी त्याने वाड्याच्या अंगणात असणाऱ्या त्या मोठ्या वड्याच्या झाडाखाली हा कॅम्प घेण्याचे ठरवले होते. सगळ्यांची काही ना काही कामे सुरू होती. तर ज्यांच्यासाठी हे सगळं चाललं होतं मात्र घोडे विकून झोपले होते. आणि झोपणार का नाही, कारण कालची रात्र तर त्यांनी एकमेकांना जागवण्याची घालवली होती. पहाटे 4च्या सुमारास कुठे त्या दोघांचा डोळा लागला. म्हणून आता एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले होते. तितक्यात शिवला जाग आली. त्याने डोळे उघडून पाहिले तर त्याची जान त्याला एकदम चिटकून झोपली होती. तिचं डोकं त्याच्या त्या उघड्या वारदास्त छातीवर होतं आणि तिचे हात त्याच्या पोटावर रोवले होते, जे बघून शिवचे ओठ रुंदावले. अखेर त्याची राणी तिच्या खऱ्या जागेत विराजमान होती. तिची जागाच ती होती, त्याच्या हृदयात, आणि आज ती तिथेच होती. जणू आपलं सगळ्यात आवडतं संगीत ऐकून शांत निद्रा पूर्ण करत होती. शिवने हळूच अलगद गुलाबाच्या फुलाला ठेवावं गौरीला बेडवर ठेवलं. अर्धी विखुरलेली साडी, विस्कटलेले सिल्की केस, थोडेफार सुजलेले ते गुलाबी नाजूक ओठ आणि तिच्या मानेवरच्या त्या खुणा, हे सगळं शिवला रात्रीचे त्यांचे प्रेमळ क्षण आठवून देत होते आणि त्याचे ओठ रुंदावत होते. शिव काही क्षण त्या सुंदर गोड मिलांमध्ये अडकून गौरीच्या त्या निरागस लोभस रूपात अडकला होता. आता सुद्धा तिला भरभरून प्रेम करावं असंच त्याला फार मनापासून वाटत होते. उगाच तिला त्रास नको म्हणून शिवने स्वतःच्या त्या उद्रेक पावणाऱ्या भावनांवर ताबा ठेवत होता. कारण रात्री त्याने तिला खूपच जास्त पण गोड असा हवासा त्रास दिला होता. ज्यामुळे ती आता खूप थकली दिसत होती. म्हणून शिवने फक्त हळूच तिच्या कपाळावर आपले ओठ टेकविले आणि एक दीर्घ चुंबन घेऊन तो फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला. त्याने गौरीला जाण्या अगोदर व्यवस्थित पांघरून घालून दिलं होतं.
थोड्याच वेळात शिव फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून खाली आला. वाड्यात चालू असणाऱ्या लगबगीने त्याला आजचा अंदाज आला होता. तो बाहेर आला तसं अजयचे लक्ष त्याच्यावर गेले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हसू उमटले. काय मग, कसं वाटलं सरप्राईज? अजय हळूच शिवच्या कानात कुजबुजला. तसा शिव थोडा ब्लश करू लागला. ओ माय गॉड, चक्क द शिव पटवर्धन ब्लश करत आहेत. अजय थोडा नखरा करत बोलला. तसं शिवने त्याला थोडं चिडून पाहिलं. सॉरी, अजय हळूच बोलून आपली मान खाली घातली. इट्स ओके, पण सरप्राईज खरंच खूप छान होतं साले साहेब. शिव अजयचे ते पडलेले तोंड बघून म्हणाला. तशी अजयची कडी खुलली. मला वाटलं नव्हतं की डॉक्टर पण इतके रोमॅन्टिक असू शकतात, की या रोमॅन्टिक होण्यामागे दुसरे कुठले कारण आहे. शिव अजयवर नजर रोखून संशयाने बघत म्हणाला. तसं अजयने आपले डोळे इकडे तिकडे फिरवले. तर शिवच्या ओठांवर एक तिरकस पण गूढ स्मित आले. नक्कीच या शिवच्या डोक्याचे घोडे कुठल्या तरी वेगळ्याच दिशेने धावत होते. अरे शिव, गौरी अजून उठली नाही बारा. आतापर्यंत तिच्या पोटात काहीतरी जायला हवं होतं. ती बरी तर आहे ना? सुजाता काळजीने शिवजवळ येत विचारत म्हणाल्या. बिचारीला काय माहीत की त्यांच्याच या नालायक लेकामुळे आज तिला उठायला इतका उशीर झाला. हो छोटी माँ, गौरी बरी आहे, फक्त ती थोडी दमली आहे म्हणून तिला थोडा आराम करू दे. मी नंतर जाऊन बघतो. शिव सुजाता यांना म्हणाला. हो, बरोबर आहे तुझं. कालच्या प्रवासाने त्यात इतक्या पायऱ्या चढल्याने तिला दमल्यागत झालं असेल. करू दे तिला आराम, पण थोड्या वेळात तिला घेऊन ये. जास्त वेळ उपाशी राहून आता चालायचं नाही. दिवसेंदिवस वारांची वाढ होत आहे. त्यावेळी तिला योग्य तो आहार मिळालाच पाहिजे, सुजाता म्हणाली. तसं शिवने त्यांना मानेनेच होकार दिला. तर सुजाता इतर कामासाठी निघून गेली. थोड्या वेळात शिवसुद्धा खोलीत गेला. शिव खोलीत आला तर गौरी अजूनही शांत झोपली होती. शिवला तिला उठवायचे नव्हते, पण तिला उठवणे सुद्धा गरजेचे होते, कारण 9 वाजत आले होते. त्यामुळे गौरीच्या पोटात काहीतरी जाणे गरजेचे होते. तर तिला विकनेस आली असती, म्हणून मनात नसतानाही शिव गौरीजवळ तिला उठवायला आला. पण जशी त्याची नजर तिच्या पोटावर पडली, त्याच्या त्या शैतानी डोक्यात एक खुराफत आली आणि तो सरळ गौरीजवळ गेला. पण गौरीला आवाज न देता त्याने गौरीच्या पोटावर आपला हात ठेवला. हे काय बेबीज, तुम्ही अजूनही झोपेतच आहात? बघा, डॅड कधीचा उठला आहे.
इट्स नॉट फेअर बच्चा, प्लीज वेकअप. शिव गौरीच्या पोटावर हात ठेवून बोललाच होता की त्याच्या खोडकर पिल्ले लगेच जागे झाले आणि त्यांनी गौरीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांची कीक इतक्या जोरात आणि लवकर लवकर होती की शिवला सुद्धा ती जाणवली आणि तसेच शिवचे ओठ रुंदावले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिलियनवाली स्माईल आली. कारण त्याचे लबाड आतापासून त्याच्या टीममध्ये जे होते. पण इकडे मात्र गौरीची झोपमोड झाली आणि तिची चिडचिड सुरू झाली. प्लीज बच्चा, थोडा वेळ शांत राहा. गौरी अर्ध झोपेतच आपला हात पोटावर ठेवून आपल्या बाळांना म्हणाली. पण ती काटे तिचे कसे ऐकतील? ती तर आधीच आपल्या डॅडसोबत एक टीम करून बसली होती आणि आताही त्याच्याच तर ऐकून ती बदमाश तिला छळत होती. तशी गौरी आणखी चिडली आणि तिने हळूच आपला हात आपल्या पोटावर हलका हलका मारायला सुरुवात केली. तसा बाजूला बसलेला शिव मधला पजेसिव्ह डॅड जागा झाला आणि लगेच त्याने गौरीचा हात आपल्या हातात अडवून धरला. नाही जान, चुकूनही असं करू नकोस. भलेही तू माझी जान आहेस, पण ते दोघे माझी धडकन आहेत आणि मी तुझ्यावर आणि त्यांच्यावर, तुमच्या तिघांवरही जीवापाड प्रेम करतो. पण तू किंवा इतर कुणीही माझ्या बाळांना हात लावलेलं मला कधीच चालणार नाही. शिव हळूच गौरीच्या पोटावर आपला हात ठेवत बोलला. तशी पुन्हा त्याच्या बाळांनी जोरजोरात आपली हालचाल करायला सुरुवात केली आणि शेवटी आपल्या मम्माला झोपेतून उठवूनच त्यांनी दम घेतला आणि चिडतच का होईना पण उठली एकदाची गौरी आणि पटकन उठून बसली. जान, अगं हळू. कितीदा सांगितलं तुला अशा जलद हालचाली करू नको ते? शिव गौरीच्या पाठीला आधार देत पुढे होऊन म्हणाला. शिव, अहो किती वाजलेत? गौरीने जांभाडी घेतच शिवला विचारलं. जान, अगं 9:30 वाजले आहेत. शिव म्हणाला. काय? बाप रे, म्हणत गौरी घाईत उठायला गेली. पण तसेच तिच्या ओटी पोटात कड गेली आणि ती आई ग म्हणून पोटावर हात ठेवून पुन्हा बेडवर बसली. कालच्या त्यांच्या झालेल्या प्रणयामुळे तिला कदाचित हा त्रास झाला असेल. जान, काय झालं? जास्त त्रास होत आहे का? मी श्लोकला बोलावू का? शिव चिंतेने गौरीच्या हातावर हात ठेवत बोलला. नाही हो, मी ठीक आहे. आणि गरम पाण्याने शेक घेतला की आणखी बरी होईल. गौरी आपल्या वेदना लपवत म्हणाली. सॉरी जान, यापुढे मी तुला या अवस्थेत त्रास देणार नाही. शिव चेहरा पाडत बोलला. गौरीचा त्रास बघून आता त्याला गिल्ट वाटत होतं. शिव प्लीज, तुम्ही असे बोलू नका. मला काहीही झालं नाही. गौरी शिवचा पडलेला चेहरा बघून बोलली. ते काही नाही. तू आता आंघोळ कर आणि नंतर काही खाऊन आराम कर. अजिबात काही करायचं नाही. चल, मी तुला वॉशरूमपर्यंत सोडतो. बोलून शिवने गौरीला वॉशरूमपर्यंत जायला मदत केली.
तोपर्यंत शिवने ती रूम स्वच्छ करून घेतली. सगळं सामान एका पॉलिथिनमध्ये व्यवस्थित भरून घेतलं आणि त्याच्या आठवणीसुद्धा आपल्या मनात साठवून घेतल्या. थोड्याच वेळात गौरी आंघोळ करून वॉशरूममधून बाहेर आली. आज तिने आपलं केस धुतले होते आणि ती पुसत ती हळूहळू चालत आरशासमोर येत होती. गरम पाण्याने आंघोळ केल्याने आता तिला थोडं बरं वाटत होतं. शिवने पटकन जाऊन गौरीचा हात धरला. आणि तिला हाताला पकडून तिथे स्टूलवर बसवले. नंतर शिवने तिच्या हातून टॉवेल घेतले आणि हलके तिचे केस पुसू लागला. तर गौरी फक्त शांतपणे डोळे मिटून शिवच्या सेवेचा आनंद घेत होती. कारण ती फक्त सेवा नव्हती, तर गौरीविषयी त्याची काळजी आणि चिंता होती. शिव फार काळजीपूर्वक गौरीचे केस पुसून घेत होता. त्यानंतर त्याने गौरीला छान रेडी केली. तसं तर गौरी होतीच इतकी सुंदर की कशीही रेडी झाली तरी छानच दिसायची. पण आज ती खरंच खूप सुंदर दिसत होती. कारण आज गौरीचा शृंगार तिच्या शिवने केला होता. मग रूप तर उजाडणारच ना. थोड्याच वेळात शिव आणि गौरी छान रेडी होऊन खाली आले. त्यांना असं जोडीने आलेलं बघून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माईंनी त्यांच्यावरून आपली बोटे ओवाळून कडा मोडली. आणि दोघांचीही दृष्ट काढली. नंतर गौरीने नाश्ता वगैरे केला आणि ती श्लोकला मदत म्हणून श्लोकच्या कॅम्पमध्ये गेली. आता ही गोष्ट वेगळी की यासाठी तिला शिवचा राग स्वतःवर ओढवून घेतला होता. कारण शिवने तिला सक्तीने आराम करायला सांगितले होते. पण गौरी मानली नाही आणि ती श्लोकच्या कॅम्पमध्ये गेली. ज्यामुळे आता शिव आपले नाक गाल फुगवून बसला होता. ज्याच्यावर आता अजय आणि जय दोघेही मुसमुस हसत होते. इकडे श्लोकच्या कॅम्पमध्ये बाया तर आल्या होत्या, पण श्लोकला बघून त्या परत जात होत्या. आता गावाकडच्या बाया त्या इतक्या फ्रेंडली माइंडच्या नसतात. त्यांची आपली एक विचारधारा असते आणि त्या त्याच पद्धतीने विचार करतात, वागतात आणि बोलतात. म्हणून त्या बाया आपले हेल्थ चेकअप करून घ्यायला थोड्या संकोचात होत्या. आणि परत जाणार तितक्यात गौरी तिथे आली. अगं वहिनी, तू? कशाला आलीस? आराम करायचा ना, श्लोक स्मित करत बोलला. असू दे श्लोक, मी सुद्धा एक डॉक्टर आहे आणि आरामाचं म्हणशील तर खूप आराम केला मी या काही महिन्यात, गौरी बोलली. आणि तिथे टेंटमध्ये दुसऱ्या बाजूला बायांना चेक करू लागली. आता त्यासुद्धा मोकळेपणाने आपल्या समस्या सांगू लागल्या. तिथे बहुतेक बायांना पाळीमुळे होणाऱ्या समस्या होत होत्या. त्या कापड यूज केल्यामुळे होत होत्या. आणि गौरीला तर अजूनही विश्वास बसत नव्हते की आजच्या काळात सुद्धा अशी परिस्थिती आहे. तिथे आजची स्त्री डॉक्टर आणि इंजिनियर आहे. तिथल्याच देशातील स्त्री ही अजूनही मागासलेली आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे गौरी आणि तिच्या समोर बसलेल्या त्या बाया होत्या. तरीही गौरी तिच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला पॅडचे महत्त्व आणि कापड वापरण्याने होणारे रोग याविषयी पुरेपूर माहिती देत होती. जवळजवळ 15 मिनिटे तरी ती एकेकाला चेक करताना घेत होती.
श्लोकसुद्धा माणसांचे चेकअप करत होता, तर शिव आपल्या बायको आणि बाळांच्या काळजीने वेळोवेळी येऊन तिला फ्रूट्स वगैरे खाऊ घालत होता. आता काय करणार, त्यालाच बिचारायला काळजी होती ना, कारण त्याचं प्रेम होतं त्याच्या जानवर, आणि माणूस तर प्रेमात वेडा असतोच. म्हणून गौरी जरी त्याला टाळले तरी तो गौरीला टाळू शकत नव्हता. सायंकाळ होता होता सगळ्यांचे चेकअप सुद्धा झाले. आणि आता वाड्यावर माई गाव जेवण घालून आपला नवस फेडणार होती, जे त्यांनी गौरीसाठी देवीला घातले होते. गौरीसुद्धा छान तयार होऊन आली होती. आता तिने लाल रंगाची साडी घातली होती. मेकअप तसा काही केलेला नव्हता, फक्त केसांची लांब अशी वेणी घातली होती, जी तिच्या पाठीवर नागिनीसारखी डोलत होती. आणि हातात लाल बांगड्या, भांगेत कुंकू आणि छोटी टिकली. गळ्यात शिवच्या नावाचे छोटं मणी डोरलं आणि लांब मंगळसूत्र. ओठांवर हलकी लिपस्टिक. इतक्यातच ती फार सुंदर दिसत होती. जणू काही वाड्यात लक्ष्मीच अवतरली असेच वाटत होते बघणाऱ्यांना. सगळ्या गावाच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिच्या रूपापेक्षा तिच्या त्या निखळ हसू आणि शालीनतेने वागण्यावर सगळा गाव चर्चा करत होता. गौरीसुद्धा नम्रपणे प्रत्येकाशी बोलत त्यांना काय हवं नको ते बघत होती. संपूर्ण गाव जेवण घालून माईंनी नवस फेडला. गावकऱ्यांनी सुद्धा गौरी आणि शिवच्या होणाऱ्या बाळांसाठी भरभरून आशीर्वाद दिला. सगळे जेवण वगैरे आटपून सगळे कुटुंब आपापल्या खोलीत गेली. आज त्यांची इथे शेवटची रात्र होती. उद्या पहाटे पहाटे ते मुंबईला निघणार होते. शिव आणि गौरीच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास उद्यापासून पुन्हा सुरू होणार होता. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत हा भाग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.